हे बोंबोलोनीज आपण जेवढे अवघड समजतो ना बनवायला, तितके अवघड नसतात. अतिशय सोपे असतात बनवायला. फक्त वेळ मोडा काम आहे. वेळ बराच जातो बनवण्यासाठी. पण बनवल्यानंतर खायला अप्रतिम लागतात. खूप सुंदर होतात. एकदा तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. येथे काय करायचं, 1 वाटीभर मी दूध घेतलेलं आहे. या दुधामध्ये साधारण 3 मोठे चमचे इथे मी साखर घालणार आहे. साखर घालून झाली की आपल्याला इथे ड्राय यीस्ट लागणार आहे, ज्याच्याने ते फुलून येतात बोंबलोनीज जे आहेत ते. त्यामुळे मी इथे 1 छोटा चमचा यीस्ट घालून घेतलेला आहे. 1 मिनिट हलवायचं ते आणि हलवून झाल्यानंतर ते पॅक करून ठेवायचं. ह्याच्यावरती झाकण लावू शकता तुम्ही किंवा असा पेपरही लावून तुम्ही ठेवू शकता. साधारण 15 मिनटं आपल्याला हे असंच रेस्टला ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटानंतर मग एका बाउलमध्ये मी इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. या मैद्यामध्ये आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे, हे बघा, हे छान फसफसलेलं आहे. हे याच्यामध्ये घालून घ्यायचं. हे मिश्रण घालून झाल्यानंतर हे छान व्यवस्थित ढवळून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ. ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो ना, अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही आहे. हेच फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हाताला चिकटपणा येणार नाही. आणि मग चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर मग हाताने ते छान मळून घ्यायचं. आपण कणिक मळतो ना, अगदी त्या पद्धतीने. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे दुसरं काहीही घालायचं नाही. लगेच मळलं जातं. आणि आता हे मळून झालं ना व्यवस्थित, की मग हे आपल्याला एकजीव करायचं आहे. साधारण 15 मिनटं तरी आपल्याला हे असं लांब ताणून आहे ना, एकजीव करून घ्यायचं. अगदी एकदम मऊसूत असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. इथे कंटाळा बिलकुल करायचा नाही. हे अशा पद्धतीने व्यवस्थित ते दाबून मळून घ्यायचं आहे. मी साधारण 15 मिनटं घड्याळाच्या काट्याप्रमाणे हे असं छान मळून घेतलं. ते आपण जितकं जास्त चांगलं मळू ना, तितके जास्त जे आपले बोंबोलोनीज जे आहेत ते फुलून येतात. तुम्ही याच पद्धतीने डोनट्स पण बनवू शकता. डोनट्स पण फार सुंदर होतील याचे. अशा पद्धतीने मी करते ना, अगदी अशा पद्धतीने छान मळून घ्यायचे. मग नंतर अशी गोळा तयार करायचा आणि एका बाउलमध्ये हा गोळा ठेवून द्यायचा. आता हा गोळा ठेवून एकदम पॅक करून ठेवायचा. तुम्ही याच्यावरती झाकणही ठेवू शकता किंवा ज्या पद्धतीने मी पेपर लावते त्या पद्धतीने पेपर लावूनही तुम्ही ते ठेवू शकता. आता हे ठेवल्यानंतर साधारण 1.5 तास तुम्हाला ह्याच्याकडे बघायचं देखील नाही आहे. बिलकुलही याला हात लावायचा नाही. 1.5 तास सेम असंच ठेवायचं. आता 1.5 तासानंतर तुम्ही बघू शकता, हा जवळजवळ 3 पट फुगलेला आहे. इतका छान हा फुगतो. 1.5 तास याला बिलकुलही हात लावायचा नाही. 1.5 तासानंतर तुम्ही बघा किती सुंदर असा हा फुगलेला आहे. आता हा फुगल्यानंतर याला 1 मिनटं छान मळून घ्यायचं आणि मळून झाल्यानंतर याचे गोळे तयार करून घ्यायचे. आता डोनट बनवणार असाल तर इथे अशी गोळी तयार करून मध्ये होल पाडून घ्यायचं. पण डोनट जर बनवणार नसाल, बोंबोलोनीज बनवणार असाल, तर अशा पद्धतीने गोळे करून आपल्या बटर पेपरवरती ते ठेवून घ्यायचे. हे असे गोळे साधारण 5 मिनटं बनवून ठेवून द्यायचे आणि मग 5 मिनटानंतर गरम तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. खूप छान असे पटकन होतात, पण वेळ लागतो कारण की आपल्याला हे भिजवत ठेवण्यासाठी वेळ लागतो. साधारण 1.5 तास आपल्याला हे आपण भिजत ठेवले होते. आता तेल गरम झाल्यानंतर हे हळूहळू तेलामध्ये सोडायचे. खरं तर तुम्ही बटर पेपरसुद्धा तेलामध्ये घालून तो काढू शकता. मी अल्लाद हातानेच हे घालून घेते. असं आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये जेव्हा मी हे घातलेत त्याच्यानंतर जवळजवळ पुन्हा अजून खूप जास्त फुगले ते. आणि फार जास्त आपल्याला ते तळून घ्यायचे नाहीत, एकदम लाल करायचे नाही आहेत. ब्राउनिश आपल्याला करून तळून घ्यायचे आहेत. हे बघा, आता इथे हे असे ब्राउनिश तयार होतील. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. खूप छान तयार होतात. आपल्याला म्हणजे मेहनतीचं काम नाही आहे, वेळ लागतो फक्त एवढंच. बाकी मेहनतीचं काम नाही आहे. आणि घरातल्या घरात तुम्ही विदाऊट प्रिझर्वेटिव्ह तुम्ही हे असे बोंबोलोनीज बनवू शकता. हे बघा किती छान हा फुगलेला आहे. इतका सुंदर असा फुगून तयार होतो. आता हे बघा, हे असे सगळे मी तयार करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, एका साईडनी याला होल पाडून घ्यायचं. आता मी रवीची मागची बाजू असते ना, त्याच्याने हे होल पाडून घेतलेलं आहे. आता डार्क चॉकलेट मेल्ट करून ते डार्क चॉकलेट आपल्या पायपिंग बॅगमध्ये भरून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता डार्क चॉकलेट मेल्ट करताना काय करायचं, बाजारात मिळतं ते कापून घ्यायचं, कट करून घ्यायचं चॉकलेट आणि मग ते एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून ते पाण्यावरती म्हणजे पाण्याच्या वाफेवरती मेल्ट करून घ्यायचं असतं डार्क चॉकलेट. आणि मग पायपिंग बॅगमध्ये भरून ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं.
खूप छान असे बॉम्बलोनीज तयार होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. टेक केअर.